नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात, शनिवार आहे आज. काय करायचा सगळ्यात मोठा प्रश्न होता, म्हणून दुपारी पोहे आणि रव्याचा नाश्ता केलेला आहे. तो कसा केलाय तो पाहूया, चला. काही जास्त करायचं नाही आहे. घरात पोहे आणि रवा अवेलेबल असतात, प्रत्येकाच्या घरात असतो. त्याच्यातले एक वाटीभर मी असा पोहे घेतलेले आहेत आणि तीच वाटी भरून मी रवा घेतलेला आहे आणि एकत्र मिक्सरच्या भांड्यात ते आता मी बारीक करून घेणार. तर ही अशी पावडर झालेली आहे आणि आता त्याच्याच अर्धा पेला मी दही घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी ॲड करून आता ते मस्त एकजीव करून घेणार आहे. जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको, असं एकजीव करून आपण ते चमच्याने घेणार आहोत. तुम्हाला नसेल जमत तर तुम्ही हातानेही केलं तरी काय प्रॉब्लेम नाही आहे, पण बघा असं व्हायला पाहिजे ते. तर आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक कांद्याची पात असते ना ती, बारीक कापलेला कांदा, हिरवी मिरची 2च घेतलेल्या आहेत, ज्या कट करून घेतलेल्या आहेत. बाजारात आता गाजर मिळतात, ते किस करून घ्यायचं आणि तो टाकायचा. जिरा पावडर, चाट मसाला, काळा मीठ, काळी मिरपूड पावडर आणि कोथिंबीर. खूप सारी कोथिंबीर मी ह्याच्यात टाकलेली आहे, पाहू शकता. आणि आता हे हाताने, चमच्याने नाही तर हाताने एकजीव करून घ्यायचं आहे. मुलांना सकाळचं जर स्कूल असेल ना तर सकाळी नाश्त्यालाही हे इझी होऊन शकतं. ह्याच्यामध्ये तुम्हाला हवे तर बॉईल केलेला बटाटाही तुम्ही टाकू शकता. तर साधारण असा हा गोळा तयार झालेला आहे. आता तुमच्याकडे दुधाची पिशवी असेल तर ती घेऊ शकता किंवा अशी प्लास्टिकची पिशवी पातळ घ्यायची, त्याच्यावर थोडंसं तेल किंवा तूप टाकलं तरी चालेल. तो असा स्प्रेड करून घ्यायचा आणि आता आपण जो गोळा केलेला आहे ना त्याचे छोटे छोटे गोळे करून त्याच्यावर आपण हलक्या हाताने असं थापून घेणार आहोत. हे पहा, असं थापून घ्यायचं आणि एका साईडला मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यालाही मी आता तेल किंवा तूप लावून घेणार ब्रशने. ते हे पहा झालेलं आहे तयार. आणि असे 2-3 म्हणजे जसं तुमचं पॅन किंवा तव्याची साईज असेल ना तसे ॲट अ टाईम तुम्ही 4ही करू शकता. तर मी असे ॲट अ टाईम मी 4 लावून घेतलेले आहेत. ह्याच्याबरोबर मुलांना टोमॅटो सॉस द्या किंवा चटणी द्या. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे मी चटणी कशी केलेली आहे ती. तर व्हिडिओ इथेच थांबवतोय. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणारे पुढचे व्हिडिओचे अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तर बाय, टेक केअर, काळजी घ्या.